दिल्ली दौऱ्यानंतर सुद्धा महायुतीमधला जागा वाटपाचा पेच अजूनही कायम आहे। छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर भाजपने दावा केलाय। फडणवीस आणि शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतरही संभाजीनगरचा तिढा अजूनही सुटत नाहीये। संभाजीनगरच्या जागेसंदर्भात प्रदेश नेतृत्वाची शीर्षस्थ नेत्यांसमोर आग्रही भूमिका पाहायला मिळते। या संदर्भात आणखी बोलत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत। सुशांत, दिल्ली दरबारी जे काही झालं, बैठका झाल्या, त्यानंतरही आता आक्रमक भूमिका या नेत्यांची पाहायला मिळते। काय नेमकं घडतंय? श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर महायुतीचे प्रमुख 3 नेते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या दिल्लीमध्ये होत्या। दिल्लीमध्ये आपण पाहिलं असेल तर अमित शहांसोबत बैठक झाली, मात्र अमित शहांच्या बैठकीनंतर देखील जागा वाटपाचा तिढा जो आहे तो सुटलेला नाही। अर्थात विधान परिषदेसाठी 1 तारीखला उमेदवारी अर्ज भरायचे आहेत, मात्र अजूनही जागांचा तिढा जो आहे तो सुटलेला नाही। त्यामध्ये प्रामुख्याने कोणत्या जागेचा तिढा आहे तर छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर भाजपने दावा केलाय, तर दुसरीकडे त्याच जागेवर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने देखील दावा केलाय। अर्थात भाजपचं म्हणणं आहे की आमचे सर्वाधिक नगरसेवक आहेत, त्यामुळे या भागात आम्हाला विधान परिषद जागा जी आहे ती सोडण्यात यावी। आणि शिंदेचा देखील दावा आहे की वर्षानुवर्ष आमच्याकडे ही जागा राहिलेली आहे, त्यामुळे आम्हाला देखील ही जागा सुटायला हवी। अर्थात अमित शहांसोबत काही महत्त्वाच्या जागांवर जी आहे ती चर्चा झाली, त्यामध्ये ठाणे असेल, पुणे असेल, त्याचसोबत छत्रपती संभाजीनगर असेल। मात्र पुणे आणि ठाणेचा तिढा जो आहे तो सुटलेला आहे, मात्र छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा पेच अद्यापही सुटलेला नाही। अर्थात दोन्ही आज मुख्यमंत्री नागपूर दौऱ्यावर आहेत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यामध्ये असतील। अर्थात आता हा पेच कधी सुटणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार। उद्या ज्यावेळी मुख्यमंत्री येतील तर उद्या रात्री कदाचित या तिन्ही नेत्यांची पुन्हा एकदा विशेषतः एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक होऊ शकते आणि त्यानंतर हा जागेचा पेच सुटू शकतो। जर हा जागेचा पेच सुटला नाही तर महायुतीमधील दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे राहणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। श्रद्धा, अगदी। आणि या जागेवरचा जो पेच आहे तो सुटण्याची अपेक्षा आहे, कारण की खूप कमी दिवस राहिलेले आहेत अर्ज भरण्यासाठी सुद्धा। धन्यवाद सुशांत, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।